म्हणजे एक्झॅक्टली ईशोपनिषद काय आहे आणि त्यात काय सांगितलं गेलंय ते बघणार आहोत. किंवा हे पहिलं लेक्चर आहे, म्हणजे स्टार्ट करणार आहोत. आपल्याला ईशोपनिषद कंप्लीट करायला वेळ लागेल. ओके, 18 श्लोक बघणार आहोत टोटल आपण. किती? 18 श्लोक आणि त्यांचा अर्थ. बघा, हे जे आहे ज्ञान, याला ब्रह्मज्ञान बोललं गेलंय. बघा, जे ज्ञान वेदांमध्ये दिलंय त्याला ब्रह्मज्ञान बोललं गेलंय. आता बघू, आपण सुरुवात करूया ईशोपनिषद पासून. हा, आता त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो उपनिषद म्हणजे काय एक्झॅक्टली. बघा, वेद अगोदर जन्मास आले ईश्वराने. ओके, ज्यांनी पूर्ण सृष्टी बनवली तो ईश्वर. देव नव्हे, देवाची व्याख्या वेगळी आहे. ओके, ईश्वर म्हणजे सगळ्यांचा सुप्रीम. त्यांनी पूर्ण पृथ्वी बनवली, सगळे देव त्याच्यानंतर देव वगैरे त्यांनी बनवले.